नमस्कार, प्रज्ञास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आजची रेसिपी आहे मसाला कारली। एकदम छान चविष्ट लागतात ह्या पद्धतीने केली तर। सोपी पद्धत आहे। चला आता मग कृतीला सुरुवात करूया। इथे मी पाव किलो कारली घेतलीत। कारली स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। आता ती कापायची आहेत। पुढचं आणि मागचं टोक कापून घ्यायचं आहे आणि मधनं कट करून घ्यायचे आहेत। हे बघा अशा प्रकारे इथे मधनं मी कट करून घेतलेलं आहे। कारल्याच्या बिया एकदम कोवळ्या आहेत त्यामुळे मी काढत नाही आहे। जर एकदम कडक बिया असतील त्यातल्या तर त्या काढून घ्यायच्या आहेत। हे बघा ह्या कारल्यामध्ये बिया थोड्याशा कडक आहेत तर त्या पटकन निघतात हाताने, तर काढून घ्यायच्या। हे बघा सगळी कारली मी याच प्रकारे कट करून घेतलेली आहेत। आता एका टोपामध्ये घालायची आहेत। याच्यामध्ये मी चिंच घातली। मी चिंचेचे 2 तुकडे घातलेले आहेत छोटेसे। याच्याऐवजी अर्धा लिंबू घातलं तरी चालेल। 1 चमचा मीठ घालायचं आहे आणि 1 ग्लास पाणी घालायचं आहे। आता गॅसवरती ठेवायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती 7-8 मिनिटं हे छानपैकी शिजवून घ्यायचं आहे। खूप जास्त शिजवायचे नाही आहेत। 7 ते 8 मिनिटं पुरेसे होतात। कारली छान शिजतात। तोपर्यंत मसाला तयार करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत मी इथे अर्धा कप, 4 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि पाव कप भाजलेलं खोबरं घालायचं आहे आणि हे जाडसरच वाटून घ्यायचं आहे। एका प्लेटमध्ये काढून घेते। आता याच्यामध्ये गूळ घालायचं आहे। अर्धा चमचा गूळ घातलेला आहे, त्याच्याऐवजी साखर घातली तरी चालेल। 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे, 1 चमचा धना पावडर घालायची आहे, पाव चमचा हळद पावडर घालायची आहे, पाव चमचा जिरं घातलं आहे, जिऱ्याच्या ऐवजी जिरेपूड घातली तरीही चालेल आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे। कापलेली फ्रेश कोथिंबीर घालायची आहे। मीठ अगदी थोडंसं घालायचं आहे, पाव चमचा, ऑलरेडी आपण मीठ घातलेलं आहे तर, आणि थोडंसं हिंग घालायचं आहे, पाव चमचा। मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। थोडंसं पाणी घालते मी, अगदी 2 चमचे पाणी घालते मी याच्यामध्ये। हलकासा ओलसर मसाला हवा आहे आपल्याला। 2 चमचे पाणी पुरेसं होतं। हे बघा इथे मसाला आपला तयार झालेला आहे। कारली पण छान शिजलेली आहेत आणि थंड झालेली आहेत। आता याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि एका पाण्याने कारली धुवून घ्यायची आहे। हे बघा हलकासा पाण्यामध्ये घालून धुवून आपल्याला छानपैकी पिळून घ्यायची आहेत कारली। पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं याच्यातलं। हे बघा हलकंसं असं हाताने स्क्वीज करून घ्यायचं आहे पाणी याच्यातलं। हे बघा सगळ्या कारल्यांमधलं पाणी मी काढून घेतलेलं आहे। आता मसाला याला लावून घ्यायचा आहे। दोन्ही साईडने लावून घेते मसाला मी इथे, पुढे आणि मागच्या साईडला सुद्धा थोडासा मसाला लावून घ्यायचा आहे। अगदी सोपी पद्धत आहे ह्या पद्धतीने कारली बनवण्याची। अजिबात कडवट लागत नाही, खूप छान चविष्ट लागतात ह्या पद्धतीने कारली बनवली तर, आणि झटपट होतात, जास्त वेळ लागत नाही। हे बघा इथे मी सगळ्या कारल्यांना मसाला लावून घेतलेला आहे। आता पॅन गरम करायचं आहे, त्याच्यावरती थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे, अगदी एखादा चमचा तेल घालायचं आहे आणि सगळी कारली याच्यावरती घालून घ्यायची आहे। गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आधी, नंतर मीडियम फ्लेमवरती आपल्याला दोन्ही साईडने कारली छानपैकी भाजून घ्यायची आहे। वरनं पण थोडंसं तेल घालायचं, अगदी एखादा चमचा, जास्त तेल लागत नाही। हे बघा एका साईडने झालेली आहे, पलटी करायची आणि दुसऱ्या साईडने पण छानपैकी भाजून घ्यायची आहे। हे बघा दोन्ही साईडने कारली छानपैकी भाजलेली आहेत। थोडासा क्रिस्पीनेस येतो याला। खूप छान टेस्टी लागतात कारली ह्या पद्धतीने बनवली तर। जास्त वेळ लागत नाही, अगदी 15 मिनिटामध्ये बनवून तयार होतात। हे बघा इथे कारली तयार झालेली आहेत। मस्त गरमागरम चपाती बरोबर साईड डिश म्हणून सर्व करायचे आहेत, छान लागतात। तर माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।